नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील हजारो शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून ज्या कर्जमाफीच्या निर्णयाची वाट पाहत होते, त्या संदर्भात आज एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक घडामोड समोर आली आहे। अनेक शेतकरी पात्र असूनही कर्जमाफीपासून वंचित राहिले। कोर्टामध्ये लढा दिला, न्याय मिळवला, पण प्रत्यक्षामध्ये कर्जमाफी मिळाली नाही। अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आजचा हा अपडेट फारच महत्त्वाचा आहे। म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। राज्य शासनाने घेतलेला नवा निर्णय नेमका काय आहे? कर्जमाफी कोणाला मिळणार? निधी मंजूर झाला आहे का? आणि पुढची प्रक्रिया काय असणार आहे? या सर्व प्रश्नांची स्पष्ट आणि सरळ उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि ही माहिती अगदी खरी आहे। आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग जास्त वेळ न घेता या व्हिडिओला सुरू। मित्रांनो, गेल्या काही वर्षांपासून राज्यातील शेतकरी बांधव कर्जमाफीची प्रतीक्षा करत होते। विशेषतः 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत कर्जमाफी जरी जारी झाली असली तरी अनेक पात्र शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफीचा लाभ वेळेवर पोहोचला नाही। या योजनेमधून काही अपात्र तपासले गेलेले शेतकरी वगळले गेले असले तरीही प्रत्येक पात्र शेतकऱ्यांनाही वेळेवर कर्जमाफी मिळत नसल्याचे अनेक शेतकऱ्यांचे तक्रारींचे निकाल कोर्टामध्ये पोहोचले होते। कोर्टाने देखील शेतकऱ्यांच्या बाजूने सकारात्मक निकाल दिले होते, पण सरकारकडून प्रत्यक्ष कर्जमाफीची प्रक्रिया पूर्णपणे लागू होणे उशिरा झाले होते। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 2025 आणि 2026 साठी कर्जमाफीचा उपाय शोधण्याचा निर्णय घेतला आहे आणि शेतकऱ्यांच्या थकीत कर्जमाफीसाठी प्रक्रिया लवकरच सुरू करून अंतिम निर्णय 30 जून 2026 पर्यंत घोषित केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी दिली आहे। याचा अर्थ असा की शासनाने कर्जमाफीबद्दलची अंमलबजावणी पुढे ढकलण्याऐवजी समर्पक वेळापत्रक दिलेले आहे आणि त्यानुसार ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि पात्र शेतकऱ्यांनाच लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या योजनेअंतर्गत फक्त वास्तविक आणि पात्र शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल आणि बँका किंवा गैर कृषी वापरासाठी घेतलेले कर्ज याचा समावेश न करण्याचे राज्य स्वयंमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांना फक्त शेतीसाठी घेतलेले कर्जमाफीचा लाभ मिळेल, पण गैरलाभार्थी किंवा अपात्र व्यक्तींना नाही। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे शासनाने पात्र शेतकऱ्यांना सातबारा कोरा देखील शुद्ध करण्याची मागणी मान्य केली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना एक अधिकृत दस्तऐवज मिळेल आणि कर्जमाफीच्या प्रक्रियेत अडथळा येणार नाही। हे 25 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा देण्यास मदत करू शकते, कारण शासनाने कर्जाची रक्कम मर्यादित अट काढण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळणार आहे। शेवटी मित्रांनो, शासनाने 30 जून 2026 पर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांचे थकीत शेती कर्जमाफीचे अंतिम निर्णय करून त्यांची अंमलबजावणी करण्याचे ठाम आश्वासन दिले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक तणावातून बाहेर पडण्यास मदत मिळेल आणि त्यांच्या शेती जीवनाला नव्याने उभारी मिळेल। त्या पार्श्वभूमीवर हे अपडेट आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवून त्यांना सत्य आणि अचूक माहिती देणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे आपलंच काम आहे। म्हणून आपण सर्व शेतकरी बांधवांना ही माहिती जास्तीत जास्त पोहोचवायला हवी।
बांधवांसाठी अतिशय दिलासादायक आहे। आता शासनाने पावले उचलली आहेत, निधी मंजूर झाला आहे आणि पात्र शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही चिंता न करता आपल्या शेतीवरती लक्ष केंद्रित करू शकता आणि आर्थिक ताण कमी होईल। या अपडेटमुळे प्रत्येक शेतकरी बांधवाला नक्कीच मदत होईल। मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व शेतकरी बांधवांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवे असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण अपडेट्ससह। जय शिवराय, धन्यवाद।